त्र्यंबकेश्वर मंदिरात देवस्थान ट्रस्टने सुरू केलेल्या 2500 रुपयांच्या व्हीव्हीआयपी तातडीच्या दर्शन व्यवस्थेमुळे एकाच दिवसात 14 लाख रुपये जमा झाले असले तरी पूर्व नियोजनाअभावी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। आगामी 17 जागांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झाले असून भाजपने सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांना वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे। राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत आतापर्यंत 1,71,000 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असून नोंदणीकृत पात्र विद्यार्थ्यांसाठी पुढील टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भ्रष्ट व्यवस्थेविरोधात धडक कारवाईचा धडाका लावल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आधीच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे। विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संजय काकडे यांच्यात मध्यरात्रीपर्यंत 5 तास खलबते झाली असून विक्रम काकडे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे। मराठा आरक्षणासंदर्भात जात प्रमाणपत्राची नवीन एसओपी आणि शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा वेळ दिला असून वेळ काढूपणा केल्यास पुन्हा लढण्याचा कडक इशारा रुग्णालयातून दिला आहे। लग्नसराईचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअॅपवर निमंत्रणाच्या नावाखाली धोकादायक एपीके फाईल्स पाठवून बँक खाते रिकामी करण्याचा नवा मार्ग शोधल्यामुळे सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। कोयना धरणातील उपयुक्त पाणी साठा अवघा 10 टीएमसी शिल्लक राहिल्याने आणि वार्षिक पाणी कोटा संपल्यामुळे धरणाचे पायथा वीजगृह व पश्चिमेकडील वीज निर्मिती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर टीका करत सरकारने ओबीसी समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष करून जरांगे यांच्या दबावापुढे लाचारी दाखवल्याचा गंभीर आरोप केलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील आरूळ गावचे सेवानिवृत्त लष्करी जवान विजय पाटील आणि त्यांचा मुलगा पृथ्वीराज या बाप लेकाने जिद्दीच्या जोरावर एकाच वेळी मुंबई पोलीस दलात निवड मिळवून गावात जेसीबी वरून अभूतपूर्व मिरवणूक अनुभवली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।